हाय सगळ्यांना यूट्यूब फॅमिली, कशी आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजात असतो, असंच राहावा, खुशीत राहावा, चांगलंच राहावा. पण हाय चांगली. जेवण करलेला होता, करलेला म्हणजे बनवलेला. आज वांगी बनवायचे, वांगे कापून घेतले मी आता. वांग्याची भाजी, मीठ वांग करणार आहे. मीठ वांग कापून घेतलं मी असं. मीठ वांग बनवणार आहे. तुम्ही काय काय बनवलं, काय काय केलं तुम्ही? मीठ वांग कोणाकोणाला आवडतं, मला तर भरपूरच आवडतं. कोथिंबीर आणलेली सुकून जायला लागली. काय कोथिंबीर सुकून गेले सगळे. काल आणले 10 रुपयाची बड्डी. कोथिंबीर स्वस्त झाली आता, सुकले. कोथिंबीर वड्या बनवून आणलेली सुकून गेली. फ्रीज मध्ये राहिले, फ्रीज नाही आपल्याकडे त्याच्यामुळे बनवत काय दुधी आणलेली, दुधी बनवून घेतलं जेवायला. शेंगदाणे भाजून घेतो भाजीला. शेंगदाणे मीठ वांग कोण कोण खातं, वांग कोणाकोणाला आवडतं. आमच्या घरामध्ये फक्त मलाच आवडतं, बाकी कोणाला नाही. मग आता बनवल्यावर जबरदस्ती खायला लागतं सगळ्यांनाच. वांग अख्ख्या दुनियाला आवडते, आमच्या घरच्यांना नाही आवडत वांग. वांग्यावरूनच ते गाणं आहे, एवढं वांग फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. वांग्याची भाजी, आणि काही काही जणांना भाजी आवडतच नाही वांग्याची, बरोबर. ह्यांच्यामुळे मला बी नाही आणायला भेटत वांग, कधी तर मग आणता मी खायचं. काय करायचं, एकामुळं माझ्या एकटीमुळं त्यांचं बी खायचं वांग्याचं. आता बरं थोडंफार रस्सा बिस्सा वांग्याचा रस्सा, म्हणजे थोडासा रस्सा, जास्त रस्सा नाही म्हणून थोडंसं. एक दिवस खायचं, काय होतं.
चाकू बाहेर आहे काय ग? नाही बाहेर वगैरे चपात्याचं पीठ मळायचं आहे. चपात्या करायचं नाही आधी भाजी टाकून मग चपात्या करायचं. बघा टाकली भाजी वांग्याची. लसूण, शेंगदाणे, 2 मिरच्या टाकल्या हिरव्या, कोथिंबीर टाकलं वाटून, मीठ, थोडंसं हळद, मीठ. वांग एक नंबर लागतं, एक नंबर. आणि हे वांग ना अलग प्रकारचं वांग आहे, बिना काट्याचं वांग आहे, वेगळ्या प्रकारचं. ते वाटून घेतलेलं पाणी टाकते त्यात थोडंसं. तुम्ही कसं बनवताय ते नक्कीच सांगा. तसं आम्ही पण बनवू तुमच्यासारखं. आम्हाला येते जशी बनवतो मी भाजी, तसं मला येते करायला, तसं मी करते. एवढं पाणी टाकून घेतो, शिजतं एवढ्यामध्ये. जास्त नाही पाणी करणार आहे, थोडंच अंगापुरतं पाणी करणार आहे, जास्त नाही. म्हणजे पाणी आटणार, शिजायला थोडं लागेल ना पाणी, म्हणून एवढं टाकलंय. बस झालं एवढंच. कसं वाटलं ते नक्कीच सांगा मला भाजी माझी वांग्याची. आणि तुम्ही बी कसं बनवता ते नक्कीच सांगा. नवीन पद्धतीनं बनवून तुम्ही बी सांगितलं तसं. चपात्याचं पीठ मळायचं आहे अजून. भात आहे दुपारचा, भात नाही बनवणार आहे, चपात्या तेवढा करणार आहे. आणि भाजी पण आहे, फक्त आता हेच करायचं, चपाती आणि भाजी. कशी वाटली भाजी सांगा. चला बाय सगळ्यांना.